तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. पहिलं अंड बदकाचं इथं बघू शकता तुम्ही. हे जे नाही पहिलं अंड आहे बदकाचं. आता हे मला कसं काय ओळखलं, विषयात झाला तुम्ही ते आता पुढे व्हिडिओ बघताना तिथं मी बकरी पकडीत होतो, तिथंच मला आहे ना तिथं आलो मी आणि इथं घुसली होती बकरी. बघा इथं आहे ना अंड पडलेलं भेटलं. मला वाटलं बरं कोंबडीचं असेल, त्याच्यामुळे मी दुर्लक्ष केलं होतं. म्हणलं आता कोंबडीचे संध्याकाळी हे करीत असतो तेव्हा नेऊ, पण ते आहे ना बदकाचं आहे. आता हे कसं काय कळलं मला, बरं झालं याच्या आधी बदकाचे अंडे बघितले होते त्याच्यामुळे कळलं की बाबा बदकाचं आहे. तिथं तुम्ही बघू शकता बदकाचं अंड आहे ना, असं आहे ना अंडाकृती नसतं, असं सरळ म्हणजे नाही का दोन्ही साईडनी सारखंच असतं. आणि त्याचं कातड आहे ना वेगळं असतं, मऊ मऊ असतं. आता तुम्हाला आहे ना इथं मी 2 मिनटं कोंबडीचा अंडा आणतो. बघा आता धुवून काढलेत अंडे. इथं तुम्हाला साफ डिफरन्स दिसत असन, कोंबडीचे 3 आहे आणि बदकाचं 1 आहे. बघा आता हे कोंबडीचं आहे, हे बदकाचं आहे. लगेच डिफरन्स कळतो, लगेच 2 मिनटात कोणी सांगन. बरं झाले भाऊ द्यायला चालू केले. काय करावं आता, हे मशीनमध्ये ठेवावं का ते भैयाला सांगावं चालेल चालू अंडे. काय करावं नेमकी गौरे, काय करायचं सांग तुम्हाला, तू म्हणशील ते. तुला आता आंघोळच घालतो, लई धुळीने हे झाली. काय आलं मला आहे ना 1-2-3 दिवसापूर्वी फोन आला होता एका जणाचा की बाबा तुमचे जितके बदकाचे अंडे निघते ना मला द्या. आता हे जे अंडे आहे ना कोंबडीवान नाही आहे बरं का, हे जे अंडे आहे ना दम्याचे जे पेशंट असेल त्याला चालतं, त्याच्यामुळेच ते मला हे केलं असेल त्यांनी. कदाचित त्याच्या वडिलांना वगैरे कोणाला घरच्यांना असेल पाहुणे बिवण्यांना, त्याच्यामुळे तो मला म्हणलं. कारण की सहसा भेटत नाही लवकर हे अंडे आपल्या एरियात, बाकीकडे भेटून जातात. बघू काय करायचं काय नाही. कोणतं अंड वेगळं आहे, कोणाचं आहे? बदकाचं. चालेल सुरू मग. किती येते? एकच आहे, 3 कोंबड्याचे आहेत. कातड वेगळं असं चिकन असतं, थोडं चिकन. तर दे आता फ्रीजमध्ये ठेवून, हे थोडं ठेव ना. ओ नीटचा पेपर 50 रुपयाला एक असतं. घरी याची प्राईजच सांगितली विसरलो, 50 रुपयाला एक. बोकड प्युअर बिटाल. किती महिन्याचा आहे बाबा ह्यो, किती महिन्याचा आहे ह्यो? 2-3 महिन्याचं बरोबर आहे त्याची तेवढी हाईट. ही शेळी जबरदस्त. काय महाराणी, ओ महाराणी काय आज जरा उशीर झाला आपल्याला व्हिडिओ बनवायला. तुम्ही जे स्टार्टिंगला बोकड बघितला ना, त्या बोकडाच्या तिकडे नव्हतं गेलो आपण, आपल्याला ही दोरी आणायची होती गौरीला, त्याच्यामुळे गेलो होतो. आता ती दोरी कशाची काय सगळं 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 कळणार आहे तुम्हाला. फक्त काही दिवस वाट बघा फक्त तुम्ही. आला माझा भाऊ पैलवान या मैदानात, या मैदानात या. त्याशिवाय इकडे चल चल धर धर चल. हा काही हे नाही त्याला, घेणं ना देणं देणं ना घेणं त्याला. काय ग काय झालं मला आहे ना एक डाऊट येतोय. आपल्याकडे 2 शेळ्या कसं आहे का, इथे शेळी परत कसं काय गाभण झाली मला तेच कळा ना. कारण की तिला येऊनच किती दिवस झाले होते, ती परत कसं काय लागली. बघा बघा बघा, इकडे इकडे लगेच बाहेर जायचं. हा हा अरे हा चल चल. आता आहे ना 2-4 सर लोक आपल्याला भेटायला आले होते, बाबांचे काही ओळखीचे होते. काय विषय झाला की आम्ही गेलो होतो ना फिरायला, इकडे फिरायला गेलो होतो ना देवस्थानला, केदारनाथ बद्रीनाथ. तर तिकडे त्यांना ते इतकं हे झालं की बाबा इतकं वयाचे असून गेलेत, त्यासाठी त्यांनी ना सत्कार ठेवलाय आपला, त्याला नाहीच दम निघा ना. तर बुधवारी रात्री म्हणजे परवा आहे ना सत्कार आहे, संध्याकाळी 6 वाजता. तिकडची व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन मी, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आज व्हिडिओ काढायला. हा 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 नाही तर आपली व्हिडिओ सकाळी चालू होत असती. मग तुम्हाला ती शेळी दाखवतो. ही आहे बरं का सध्याला गाभण, पण हिच्याच बाजूची कोणती शेळी होती काय माहिती का तिचे. मागच्या वेळी जी एली होती ना ती ही शेळी होती. तेव्हा बघा तिची कास मस्त बारीक बारीक छोटूशी. तिला बी काय झालं इकडे मानेला केस जायला लागलेत, खातच नाही बाबा ती, एक बारीक राहिली. बघा काय मस्त कास झाली आता हिची.
पांढरा असा पारदर्शक पदार्थ येतोय. जाय आता जाय, मला तब्येत बघायची होती तुझी, तू पळती. तुझं काय रे? हा हा राहतो हा. बाबांनी इच्छा व्यक्त केली म्हणून पण बाबांनी या म्हणा आतमध्ये या लवकर. आज समजत ते आले सगळे. या या काका पण आले, बरं झालं काका आलेले. या 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 सगळ्यांचं घ्या. काकाला हात लावायला गाडीवर गेले, आमच्याकडे पायी गेले. झाला बुवा आज घास कापून. काल नव्हता कापला, परवा पण नव्हता कापला, 2 दिवस घास नव्हता कापला. पण टाकलं हिरवं गवत टाकलं काय ते. जाऊ दे, उद्याच्या लिंक कामाला. भरू लागणार राव. अरे लय बेकार झालंय मला. घास आला, आता पेंड घेऊन चाललोय मॅडमला. मॅडम पेंड खायची का? पेंड गौरी पेंड हे तिकडं लय ढिल्ल बांधलं यांनी तुला. तो ढिल्ल बांधित असतात का? सुटशील ना. गौरी झाली खाऊन. चला भाऊ, इथं व्हाईट पिकिंगचे अंडेच बघत होतो मी, म्हटलं दिलेत का अजून. आत्ता शिक मला याच्यात आहे ना मेल फिमेल कळायला लागलंय. तुम्हाला पण 1-2 मिनिटात सांगतो मी. असा तुरा आहे ना, तो मेल आहे आणि फिमेलची शिफ्टी बघा कशी सपाट आहे. 4 फिमेल आहे, ही फिमेल आहे, तो मेल आहे. एक मेल बरं का, ह्यो एक मेल, ह्यो एक मेल, त्याच्या मागे 3 मेल बरं का. हे रांगेत 3 मेल आणि ह्यो 1 2 3 4 असे 4 मेल आहे आणि 4 फिमेल आहेत. आकडा येतो असा. मोठं झालं येतो राहू देऊ, कळत नाही लवकर होईल. लय डेंजर आहे म्हणजे हाय भाऊ. म्हणजे हळूहळू आता कळायला लागलंय त्यांच्यातलं सुद्धा आपल्याला. चला आता उद्या बघू अंडे देतात का नाही त्या फिमेल. 4 फिमेल आहे, बरं झालं. मला वाटलं होतं जास्त आणले होते बरं, तिने म्हणलं होतं मला जास्त, पण ते पिल्लाला लवकर कळत नाही. तरी बघू आपण सध्या काय होतंय काय नाही. अजून आणायचे चाललंय, त्याचं बघू आपण. याचं तर आता फिक्स झालंय. चला तर मॅडम, आता आजचा व्हिडिओ आपण इथं समोर. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये गोलू सोबत. टाटा बाय बाय. लईच गारव्याला झोपलाय भाऊ.